तर आज आपण बघणार आहोत एकदम बेसिक माप कसं घ्यायचं आहे ती पूर्ण डिटेल माहिती यामध्ये मी सांगणार आहे. तर याच्यासाठी आपण जे काही बेसिक मापे लागणारे आहेत त्याचे एक टायटल आपण लिहून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आहे. काय काय लागणार आहे आपण इथं एकदम जवळून सुद्धा पाहूया. इथं कटोरी ब्लाउजची आपण एकदम बेसिक माहिती बघणार आहोत. त्याच्यासाठी उंची, रुंदी, कमर, मागील गळा, पुढील गळा हे सगळे माप जे आहेत ते अगदी आपण एकदम तुम्ही नवीन जरी शिकणार असाल तरी त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्याची सगळी डिटेल आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर आता हे कस्टमरचं ब्लाऊज आहे. यामध्ये काय वाढवायचं आहे किंवा काय कमी करायचं आहे ही सगळी डिटेल माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता बऱ्याच वेळेला काय होतं ना, कस्टमरचा जो ब्लाऊज असतो त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला वाढवायचं असतं. तर यामध्ये सुद्धा असाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता त्यांना उंची वाढवून घ्यायची आहे. पण समोरचा जो भाग आहे हा त्यांना एवढाच पाहिजे. तर यामध्ये आपण काय करणार आहोत ते आपण पुढे बघणार आहोत. आता सगळं बेसिक माप कसं मोजायचं आहे ते आपण इथे बघूया. जर तुम्हाला राजा राणी कोचिंग क्लासेस सारखे जर तुम्हाला कटिंग बघायची असेल तर व्हिडिओ आपल्याला अपलोड होणार आहेत. तर कंटिन्यू बघत राहा. त्याच्यामध्ये काय होतं बऱ्याच जणांना मायनस करायचं कुठे, किती, काय हे यामध्ये प्रॉब्लेम येतो. त्यामध्ये थोडासा गोंधळ होऊन जातो. पण ही पद्धत जी आहे ती एकदम सिंपल आहे, सोपी आहे. अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल, पहिल्यांदा जरी तुम्ही ब्लाऊज कटिंग केलात तरी तुम्हाला अगदी हे परफेक्ट बसून जातं. तर आता काय करायचं असतं, आता हे सर्वात पहिलं जो माप घ्यायचं असतं ते म्हणजे उंची. जर तुम्हाला बॉडी मेजरमेंटनं जर कटिंग करायची असेल किंवा माप बघायचे असतील तर त्याचा सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्याचा सुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. तर इथं आहेत तयार 13.5 म्हणजेच इथं आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. तर 14 इंच आपण इथं 14.5 1 इंच वाढवून घेणार आहोत. तर 14.5 इंचवरती आपल्याला हे माप लिहून घ्यायचं आहे. कारण आपण हे शोल्डर बंद बाजूचं आहे. याच्यामध्ये शिलाईमध्ये भरपूर कपडा गेलेला असतो. हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचा आहे. थोडंसं खेचून घ्यायचं, जास्त पण खेचायचं नाहीये. तर हा आला आहे आपला 13.5 इंच. यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक्स्ट्राचं त्यांनी वाढवायला सांगितलं आहे म्हणून इथं आपण 13.5चं 14.5 घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1 इंच आपण ॲड करणार आहोत. तर इथे आपण उंचीचं माप टाकून घेणार आहोत 14.5 या पद्धतीने. हे झालं आपलं उंची. आता नंतर काय करायचं आहे, उंची मोजून घेतलेली आहेच आहे. त्याचबरोबर आपण मागचा गळा सुद्धा लगेच मोजून घ्यायचा आहे. हा सुद्धा आपल्याला नंतर मोजायची गरज पडणार नाही. आता काय करायचं, इथं आपण व्यवस्थित असं हे माप बघून घ्यायचं आहे. आता उंची वाढली म्हणल्यावर आपल्याला थोडासा इथं त्यांनी गळा सुद्धा वाढवायला सांगितलेला आहे. तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने स्केल ठेवायची आहे. हा बरोबर 8.25 वरती आलेला आहे. तर त्यांना थोडासा मोठा पाहिजे. 8.25 आहे तर आपण इथं अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. म्हणजेच 8.25 इथं आपल्याला गळा त्याच्यामध्ये वाढवायचा आहे. तर इथला गळा घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाढवायचा नसेल तर तुम्ही अशाला असाच टाकलात तरीही चालतं. तर इथं 8.25 वरती आपण गळा घ्यायचा आहे. तर मागील गळा आपण इथं लिहून घेतलेला आहे 8.75 म्हणजे आपला हा 8.25 झालेला आहे गळा. असं जर नाही समजलं तर असं लिहायचंय 8.9 या पद्धतीने. इथे स्किप करा थोडंसं. 8.25 हे माप आपल्याला मिळून गेलेलं आहे. आता काय करायचं आहे, आता आर्महोल राउंड सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. याच पद्धतीने इथे शोल्डरवरती ठेवायचं आहे. कोणते पण माप घेत असताना आपण शोल्डरचं जो शिवलेला भाग असतो सेंटर तिथूनच घेत असतो. आता जसा गळा मोजलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला आर्महोल राउंड हे सुद्धा मोजून घ्यायचं आहे. तर आता हे जे सेंटर आहे शिवलेला पाहू शकता. आपल्याला इथे आर्महोल राउंडमध्ये कुठेही कमी किंवा वाढवून घ्यायचा नाहीये. फक्त त्यांची रिक्वायरमेंट काय होती, गळ्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे आणि उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे. आता हे वाढवायचे कसे आहेत, बेसिक मापीमध्ये थोडंसं ॲड करायचं कसं हे आपण माहिती इथं पाहिलेली आहे. तर इथं आर्महोल राउंड घेतलेला आहे आपण. जसा आहे तसाच घ्यायचा आहे. इथं 6 आलेला आहे. याच्यात कुठेही वाढवायचं नाहीये. साईजनुसार हे यामध्ये बदल होत चालतात. 6 घेतलेला आहे. आता शोल्डर काय होतं, जर आपला डीप नेक असेल तर तिथे आपला गळा कमी घेतला जातो आणि शोल्डर आपलं जसं आहे तसंच राहून जातं. तर इथं आपल्याला शोल्डर 3च घ्यायचं आहे. शिवून आपलं हे शोल्डर जे आहे ते 2.5 इंच येत असतं. तर आडवा गळा किती आहे यामध्ये आपण पाहूया. तर इथं आडवा गळा आता
डीप नेक नाहीये जास्त, तर इथं आपण घेणार आहोत 2.5 इंच. मोजण्याची गरज नाही, कारण डीप नेक असेल तर आपण गळा जो आहे ते 2.25 इंच घेत असतो. हे प्रत्येक साईजसाठी सेमच आहे. या पद्धतीने आपण घेतलेला आहे 2.5 इंच. आता पाठीमागचे आपले माप व्यवस्थित करून झालेले आहेत. आता काय करायचे, हे माप तर तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलेलीच असतील कशा पद्धतीने घ्यायचे. आता जर तुमचा ब्लाऊज खूपच जास्त गोळा झालेला असेल तर तुम्ही प्रेस लावून सुद्धा घेऊ शकता. या पद्धतीने आता हुक लावून घ्यायचा आहे. आता रुंदी कशी मोजायची, हे या पद्धतीने हुक लावून घ्यायचे. या पद्धतीने आता आपल्याला रुंदी मोजून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल, आपलं ॲक्युरेट माप जे आहे ते मिळून जाईल. आता बरेच ठिकाणी काय करतात, चेस्ट वरती किंवा मग बॉडी मेजरमेंट सुद्धा घेतात. त्यामध्ये पण सेमच पद्धत असते. बॉडी मेजरमेंट वर घेतलं तर इथं काय करायचं असतं, राऊंड मध्ये आपल्याला हे जे माप आहे ते घेतलं जातं. तर तुम्हाला 2 पद्धतीने दाखवते इथे मी कशा पद्धतीने मोजायचं. तर या शोल्डर आर्म होल पासून या आर्म होल पर्यंत, म्हणजे जिथे आपण बाही जोडलेली आहे तो भाग आपल्याला मोजून घ्यायचा असतं. ही जर पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर काय करावं लागतं, यामधला पुन्हा आपल्याला अर्धा भाग घ्यायचा असतो. तर ती पद्धत नको वाटत असेल तर या पद्धतीने आपण एक जरी भाग मोजून घेतला तरीही पुरे होत. आता मोजत असताना काय करायचं, हुक्क लावलेली बाजूनेच मोजायचं आहे, या बाजूने मोजून घ्यायचं नाहीये. तर इथे काय करायचं आहे, आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचा आहे. आता इथे आपल्याला रुंदीमध्ये कुठेही वाढवायचं नाहीये. थोडंसं खेचून आपल्याला 9 इंच आलेला आहे. या पद्धतीने हा आहे आपल्याला चौथा भाग. चौथा भाग काढण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आता आपल्याला रुंदी मिळालेली आहे 4थ्या भागाने 9 इंच. आता यामध्ये आपण शिलाई मार्जिन नंतर 1.5 इंच ऍड करत असतो. 1.5 ते 2 इंच आपण करू शकतो. त्यानंतर आता कमर घेरचा सुद्धा आपल्याला चौथा भाग लागणार आहे. तर कशा पद्धतीने काढायचा आहे ते सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने हुक लावून घ्यायची आहे. डायरेक्ट जर तुम्हाला बॉडी मेजरमेंट घ्यायची असतील तर ते सुद्धा मेसेज करा, कमेंट करा, तिथे तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळून जाईल. आता हे आपल्याला कमर घेर मोजण्याचा सगळ्यात सोपा उपाय या पद्धतीने ठेवायचा आहे. एकदम खेचून धरायचं. 16 आलेली आहे. 16चा आपल्याला चौथा भाग आता हे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याचा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे, म्हणजे याचा अर्धा. तर हा येईल आपला 8 इंच. पाहू शकता, चौथा भाग काढण्याची खूप सोपी पद्धत आहे. आणि असं जर नाही समजलं तर हा पूर्ण आपल्याला राऊंड मोजून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर चौथा भाग आपल्याला काढता येईल. तर असं केलं तर आपल्याला फक्त याचा दुसरा भाग काढायचा आहे, कारण आपण हे डबल कपड्यामध्ये मोजून घेतलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. चौथा भाग म्हणला तर हे फक्त डबलचा भाग काढायचा आहे. आणि चौथा भाग काढायचा असेल तर या हुक्काच्या टोकापासून आपल्याला टेप राऊंड मध्ये घ्यायचा आहे आणि या टोकापर्यंत आपल्याला जोडून पाहायचं आहे. तर आपल्याला इथं चौथा भाग काढता येईल. पण त्या गोंधळात न पडण्यापेक्षा यामध्ये जर या स्टेपनं जर तुम्ही कटिंग केली तर तुमचं अगदी बरोबर माप मिळून जाईल. तर इथं आपल्याला कमरेची रुंदी आलेली आहे 8 इंच. त्यामध्ये 1 इंच टक्स, त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने आता कुठे काय काय वाढवायचे ही सगळी माहिती तुम्हाला यामध्ये सांगत आहे. त्यानंतर आता आपल्याला गळा कसा मोजायचा आहे, आपण पाठीमागचा जसा गळा मोजून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला गळा मोजायचा आहे. फक्त आपल्याला पाठीमागचा जो गळा होता तिथेच वाढवायचा होता, पुढे कुठेही आपल्याला एक्स्ट्राचं घ्यायचं नाहीये. आता नंतर काय करायचं, गळा मोजत असताना काय करायचं आहे आपल्याला, आता गळ्यामध्ये काय होतं, त्यांना हे जो गळा आहे पुढचा हा थोडासा त्यांना जास्त होतो. त्यामुळे हा गळा जो आहे 6.5 आहे, तर इथं त्यांना 6 इंच गळा घ्यायचा आहे. इथे थोडासा आपल्याला गळा जो आहे ते कमी करायचा आहे. पुढील गळा जो आहे ते आपल्याला 6 इंच ठेवायचा आहे. त्यामध्ये कुठेही मी वाढवून घेतलेलं नाहीये. तर आपल्याला हे बेसिक जे मापे आहेत ते मिळून गेलेले आहेत. त्यानंतर आपल्याला कटोरीची जी रुंदी आहे ही सुद्धा आपल्याला मोजून घेणं महत्वाचं असतं. त्यानंतर क्रॉस पट्टी म्हणजेच योक पट्टी ही सुद्धा आपल्याला किती ठेवायची हे आपल्यावरती डिपेंड असतं. तर काय असतं ना, उंची आपण जर वाढवून घेतली तर हा सुद्धा भाग आपला वाढला जातो. तर त्यांना हा भाग जो आहे समोरचा
जास्त उंच नको आहे हाईटला. तर त्यामध्ये आपण काय करू शकतो ते नंतर शिवत असताना त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर इथं आहे कटोरी, हुक्काच्या बाजूने आपल्याला मोजून घ्यायचं आहे. या टोकापासून आपल्याला या इथे मोजायचं आहे. तर किती आहे 5.5 इंच आपली ही कटोरीची रुंदी आलेली आहे. उंची इथं मोजून घ्यायची नसते. तर कटोरीची उंची आहे, रुंदी आहे 5.5, 5.5. इथे आपण या पद्धतीने घेऊ शकतो. आता लगेचच ही माप पूर्ण झालेली आहेत. इथं आपल्याला बाहीची रुंदी मोजून घ्यायची आहे, उंची मोजून घ्यायची आहे आणि दंडघेरची रुंदी मोजून घ्यायची आहे. तर आता इथं काय करायचं आहे, डायरेक्टच आपण शिलाईपासून घेतोय तर 5.25 आहे आणि आपण इथं 1 इंच शिवण्यामध्ये देत असतो. या पद्धतीने पाहू शकता 5.25 आहे, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिनला सोडत असतो आपण. पण इथे त्यांना काय माहिती आहे ना, 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. तर समजा इथं 5.5 आहे तर इथं आपण 6.5 ऑलरेडी घेणार आहोत. त्यानंतर त्यांना 1 इंच वाढवायचं म्हणल्यावर इथं आपण 7.5 इंच पर्यंत ही बाहीर उंची घेऊ शकतो. जर तुमचं कटोरी ब्लाऊज म्हणजेच अस्तरचं नसेल तर काय करायचं त्यावेळेला, तिथे 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं असतं आणि अस्तरचं असेल तिथे फक्त 1च इंच आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. 2 इंच सुद्धा घेऊ शकता. पण काय होतं ना, शिवत असताना तुम्हाला त्याचं ॲडजस्टमेंट जर करता नाही आला तर मग तिथे जास्त प्रमाणामध्ये गुड्या येऊ शकतात. तर ही झाली आपली बाहीची उंची किंवा रुंदी. समजा इथून मला 7 घ्यायची आहे. बाहीची उंची 7 ठेवणार आहोत आपण. आता रुंदी बघून घ्यायची आहे म्हणजेच दंडघेर. बाहीमध्ये फक्त आपल्याला 2च मापांची गरज असते. दंडघेर मोजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता जर लॉंग बाही असेल तर त्यामध्ये काय करायचं आहे त्याची सुद्धा आपल्या चॅनलवरती डिटेल माहिती आहे. तिथे सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता. रुंदी आलेली आहे 6.25, 6.25. या पद्धतीने ही झाली आपली बेसिक मापे. कशा पद्धतीने कट करायचे आहे ते. अगदी आपण याच्यामध्ये कुठे वाढवायचं आहे, नवीन कस्टमरचं जर ब्लाऊज आलं तर त्यामध्ये काही बदल करायचे असतात तर ते कशा पद्धतीने करायचे, ब्लाऊजवरती मापे कसे घ्यायचे, याची सगळी डिटेल माहिती तुम्हाला मी एकदम सविस्तर सांगण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्की समजले असणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की तुम्ही ब्लाऊजला जर माप घ्यायचे असतील तर तिथे या पद्धतीने तुम्ही प्रेस करून घ्यायचे आहे. सावकाश पद्धतीने प्रेस केली की म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही खराब होणार नाही. या व्हिडिओतील तुम्हाला माहिती नक्कीच आवडली असावी. या पद्धतीनेच कटिंग कशी करायची आहे त्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर नेक्स्ट पार्ट 2 मध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. जर व्हिडिओतील माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सेकंड जो पार्ट येणार आहे तो बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.